हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण शब्दातील योग्य अक्षरावर अनुस्वार देणार आहोत. बघा, लक्ष द्या, उच्चारावर लक्ष द्या. सुगध. सुगध काय असतं माहीत आहे का? सुगंध. कुठे अनुस्वार कुठे येणार? गन. मग गवर येणार. न कुठे दिसतो काय ते? नाही. मग गन. सुगंध. दुर्गध काय असतं? दुर्गंध. बघ, रपराच्या आतमध्ये घालायचा अनुस्वार. दुर्गंध. सुगंध म्हणजे चांगला वास फुलांचा, दुर्गंध म्हणजे खराब वास कचऱ्याचा. निबध काय असतं? निबंध लेखन लिहितात ना, निबंध. अदाच काय? अंदाजपंचे. आपण काहीतरी अंदाजपंचे बोलतो. अंदाजपंचे धावदसे. सपूर्ण काय असतं? संपूर्ण घर साफ करा असं. अनंत काय असतं? अनंत, जे आपण मोजू शकत नाही. अनंत. रेषा कशी असते? अनंत. दोन्ही टोकांनी वाढत जाते रेषा. हे आपण मोजू शकत नाही. हे बघा, हे बाण दाखवले ना, दोन्ही टोकांनी वाढत जाते, अनंत असते ती. अकूर काय असतं? अंकुर माहीत आहे का रे बाळानो? अंकुर. तुम्हाला मम्मी तुमची टिफिनमध्ये मूग आणि मटकीची भाजी देते ना, मोड काढून. ते मोड असतात ना असे. ही काय मटकी आहे समजा, आणि याला हे जे थोडेसे मोड येतात ना, त्याला अंकुर म्हणतात. आम्ही शेंगदाणे घालायचो, शेती करायचो, त्यावेळी ते अंकुर आले म्हणायचो. नुकतेसे अंकुर फुट्ट होत असं. अकुश काय असतं माहीत नाही, पण अंकुश हे माणसाचं नाव असतं. अंकुश. मग टिंब अवर. तिथे आपण अनंत असं जे ओढून बोलतो, आणि तिथे अक्षर नसतं बघा. नचा उच्चार येतो. इथे नज आहे पण तरीसुद्धा आता नचा उच्चार आला, पण न दिसतो का कुठे? नाही. मग तिथे टिंब येणार, त्याला अनुस्वार म्हणतात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.